आयुष कोमकर याच्या हत्येने पुण्यातील टोळीयुद्ध संपूर्ण राज्यात चर्चेत आलं. मारणे आणि मोहोळ टोळीचा बंदोबस्त केला असा दावा करणारे पुणे पोलीस आंदेकर कोमकर टोळीयुद्धाचा द एंड का करू शकत नाही अशी टीका त्यांच्यावर होत आहे. आंदेकर कोमकर यांच्या टोळीचा अभ्यास केला असता टोळीत बहुतांश नव तरुणांची संख्या आहे. शाळकरी पोरांना गुन्हेगारीबद्दल आकर्षण निर्माण करून त्यांच्याकडून गुन्हे करून घ्यायचा नवा पॅटर्न आंदेकर कोमकर टोळीने सुरू केला. समाज माध्यमांवरच्या रील्स स्टेटसमधून गुन्हेगारांबद्दल आकर्षण निर्माण होईल अशा पोस्टही बऱ्याचदा फिरताना दिसतात. त्यातून कधीकधी आंदेकर कोमकर टोळी तर कधी मारणे मोहोळ टोळीचे उदात्तीकरण केले जाते. परंतु मागील काही दिवसांत गुन्हेगारीची वाह करणारे रील्स पुणे पोलिसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करून आटोक्यात आणले असे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. तसेच मारणे मोहोळ टोळी रील्स अचानक बंद कसे झाले, त्यांच्या नांग्या कशा ठेचल्या हे उदाहरणे देऊन पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितले. पुण्यातील आंदेकर कोमकर यांच्यात भडकलेले टोळीयुद्ध, नामचिन्ह गुन्हेगारांच्या गुन्हेगारी कारवाया, शहरात कोयता गँगचा झालेला उदय आणि मागील काही महिन्यांत त्यांनी घातलेला धुडगूस, त्यातून सर्वसामान्य पुणेकरांच्या मनात बसलेली भीती, महिला असुरक्षिततेचा मुद्दा, शहरात उद्भवलेली वाहतूक कोंडींची जटिल समस्या अशा अनेक प्रश्नांवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बोलबिडूला विशेष मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी विशेष करून पुण्यातील टोळीयुद्ध मोडून काढण्यासाठी पोलिसांचे कसे प्रयत्न सुरू आहेत हे सांगितलं. नवतरुणांना गुन्हेगारीबद्दल वाटणारे आकर्षण आणि समाज माध्यमांवर त्यांचे होणारे उदात्तीकरण यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना विचारले असता नवोदित मुलांना टोळ्यांचे आकर्षण होत आहे हे खरे आहे. समाज माध्यमातून त्यांचे उदात्तीकरणही होते. परंतु आपण बारकाईने पाहिले तर हे प्रमाण आता आपल्याला कमी झालेले दिसेल. आम्ही जबाबदारीने सांगतो की मागच्या 1 वर्षांपूर्वी जी स्थिती होती ती आता नक्कीच नाहीये. कोथरूडमध्ये सक्रियपणे काम करणाऱ्या ज्या काही गँग्स असतील त्यांच्या सोशल मीडियाचे पेट्रोलिंग करून उदात्तीकरण करणारे रील्स आम्हाला दिसले. त्यावर आम्ही अत्यंत आक्रमक पद्धतीने कारवाई केली. सध्याच्या काळात आम्ही लक्ष ठेवून आहोत की ज्या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे, उदाहरणार्थ अंधेकर मारणे घायवाळ टोळी, अशा टोळी संबंधी कोणी स्टेटस ठेवले तर आम्ही त्यांना थेट उचलतो आणि ते टोळीचे सदस्य नाहीत हे सिद्ध करून दाखवा असे आव्हान आम्ही त्यांना देतो. पोलिसांच्या या भूमिकेमुळे मुलेही बेधरले आहेत असे विशेष करून पुणे पोलीस आयुक्तांनी अधोरेखित केले. जर आपण असे स्टेटस ठेवले, रील्स सोशल मीडियावर शेअर केल्या तर आपले काही खरे नाही हे त्यांना कळून चुकले असल्याचं ते म्हणाले. पुण्यात सध्या तरी असे कोणतेच गुंड नाहीत ज्यांना लोक घाबरू शकतील, कारण त्यांना नेस्तनाभूत करण्यासाठी पोलिसांनी अत्यंत आक्रमकपणे कारवाई केली आहे. गुन्हा केला की आपण जेलमध्ये जाऊ, तिथले फुकट जेवण करू, पाहुणचार घेऊ आणि जामीन घेऊन तुरुंगातून बाहेर पडू असे प्रत्येक नामचिन गुन्हेगाराला वाटत असते. गुन्हेगाराचा पोलीस आणि तुरुंगासोबतचा सहयोगीपणाची भावना असते, ते तोडण्याचं काम मी आल्यानंतर केले. एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केला की त्यांचे कुटुंब, त्याला आधार देणारे लोक आणि त्याच्या आर्थिक स्रोतांवर घाव घालण्याचे काम पोलीस करतात. ही भीती त्याच्या मनात बसायला पाहिजे आणि ती बसली हे सांगताना आम्हाला बरे वाटते. अमितेश कुमार म्हणाले, पोलिसांना ही कायदेशीर मर्यादा आहे. कुणालाही संशयातून उचलले आणि तुरुंगात टाकले असे होत नाही. आम्हालाही कायद्याने मर्यादा घालून दिलेल्या आहेत. पण कुणाला गुन्हा करण्याची खुमखुमीच असेल आणि आ बैल मुझे मार हा प्रकार काय असतो हे बघायचेच असेल तर त्यांनी अवश्य पुणे पोलिसांना आव्हान द्यावे. आम्ही काय करू शकतो याचे प्रात्यक्षिक आम्ही दाखवून देऊ. गुन्हेगार आयुष्यभर लक्षात ठेवतील की पोलिसांना आव्हान देऊन आपण चूक केली आहे. गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला अंधेकर टोळीने जे धाडस केलं त्याचे उत्तर आम्ही त्यांना असे देणार आहेत की आयुष्यभर त्यांना पश्चाताप होईल. पोलिसांच्या तपासाची चक्र एवढी वेगाने फिरत आहेत की पुढच्या काही दिवसांत तपास पूर्ण करून त्यांची कशा प्रकारे गुन्हा केला, त्यात कोण कोण होते याचे पुरावे आम्ही न्यायालयासमोर सादर करू. पुण्यातून टोळीयुद्ध संपवण्यासाठी आमचा प्लॅन तयार आहे. मोठमोठ्या टोळी प्रमुखांना आम्ही धडा शिकवला. अनेक जण तुरुंगाची हवा खात आहेत. जे गुन्हे उरलेत त्यांना आम्ही सरकारी पाहुणचार द्यायला पाठवू. परंतु हे करीत असताना कोणीही गुन्हेगारी कृत्य करू नये याची जाणीव जागृती समाजात करण्यासाठी आम्ही बांधलेलो आहोत असे अमितेश कुमार म्हणाले.